अहो प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे. त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. शेतकरी आमचा अन्नदाता, मायबाप आहे. असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयांनी बोलू नये.